नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, बॉलिवूडप्रमाणेच मराठीतही अनेक सेलिब्रिटींची मुलं त्यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेत आहेत। विराज कुलकर्णी, शुभंकर तावडे, सखी ओकले यांच्यासह अनेक कलाकारांनी आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयाची वाट धरली। आता आणखी एक स्टार किड या वाटेवर आहे। अभिनेता लोकेश गुप्ते आणि अभिनेत्री चैत्राली गुप्ते यांची लेक शुभवी गुप्ते हिने नुकतंच तिचं इंडस्ट्रीतलं पदार्पण केलं आहे। विशेष म्हणजे तिला तिचं पहिलंच काम हे अशोक सराफ यांच्यासोबत करण्याची संधी मिळाली आहे। कलर्स मराठी वाहिनीवर 25 नोव्हेंबर पासून अशोक मामा ही मालिका सुरू झाली आहे। या मालिकेच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी अशोक सराफ हे मालिका विश्वात पदार्पण करत आहेत। त्यामुळे या मालिकेचा पहिला प्रोमो शेअर केल्यापासूनच प्रेक्षकांना बरीच उत्सुकता लागून राहिली होती। याच मालिकेत शुभवी देखील काम करत आहे। शुभवी या मालिकेत अशोक सराफ यांच्या नातीची संयमीची भूमिका साकारत आहे। दरम्यान लेकीचं सिनेसृष्टीत पदार्पण होत असताना अभिनेत्री चैत्राली गुप्ते हिची प्रतिक्रिया देखील समोर आलेली आहे। चैत्रालीने राजश्री मराठी सोबत संवाद साधताना म्हटलं की जेव्हा निवेदिता ताईचा फोन आला तिने मला सांगितलं की अशी मालिका करतोय आपण, कारण ती इतक्या लगेच मालिका विश्वात पदार्पण करेल याची कल्पना नव्हती, कारण तिचं शिक्षण सुरू आहे। तेव्हा मला निवेदिता ताईने सांगितलं की अगं मालिकेत अशोक आहे। तेव्हा मला वाटलं की जर मी आता नाही म्हणाले तर माझ्यासारखी मूर्ख कोणी नसेल, म्हणजे इतकं मोठी संधी जर मी किंवा तिने स्वतः घालवली असती तर आमच्यासारखे वेडे मूर्ख आम्हीच। पुढे तिने म्हटलं की सध्या उत्सुकता आणि आनंद हे एक वेगळ्या उंचीवर आहे। मी आणि लोकेश फार खुश आहोत, कारण तिचं इतक्या मोठ्या प्रमाणात पहिलं काम आणि तेही अशोक सराफ यांच्यासोबत, त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत। आमचे आशीर्वाद तर आहेच, पण जेव्हा अशोक सराफ यांच्याकडून तिच्या डोक्यावर हात ठेवला जातो तेव्हा खऱ्या अर्थाने तिला आशीर्वाद मिळतोय। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।